नमस्कार मित्रांनो, मी मेघराज बोराडे आपणा सगळ्यांचं माझ्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील प्रकरण 1 2 चलातील रेषीय समीकरणे यातील सराव संच 1.2 बघणार आहोत. तर यामध्ये आपण एक सामायिक रेषीय समीकरणे आलेख पद्धतीने कशी सोडवायची ती बघूया. आपल्याला माहीत आहे की रेषीय समीकरण म्हणजे त्या समीकरणाचा आलेख ही एक रेषा असते. अशा जेव्हा आपण एक सामायिक समीकरणाचा विचार करतो त्यावेळेस दोन समीकरणे एका वेळी विचारात घेतो. तर या दोन समीकरणांचा जर आलेख काढला किंवा प्रत्येक एका समीकरणाचा आलेख काढला तर दोन भिन्न रेषा मिळतील. तर जर आलेख पद्धतीने विचार करायचा असेल तर या दोन रेषांमधील नेमका संबंध काय असेल आणि त्यातून आपल्याला त्या दोन समीकरणांची सामायिक उकल कशी मिळेल ते बघूया. तर काय असू शकतो दोन रेषांमधील संबंध? तर पहिला पर्याय किंवा पहिली शक्यता, त्या दोन रेषा एकतर एकमेकाला समांतर असतील किंवा त्या एकरूप असतील किंवा त्या एकमेकाला छेदत असतील. दोन रेषांच्या बाबतीत ह्या तीन शक्यता असतील. तर यामध्ये आपल्याला या तीन पर्यायांपैकी किंवा तीन शक्यतांपैकी दोन रेषांमधील नेमका काय संबंध मिळतो आणि त्यातून आपल्याला त्या दोन समीकरणांची सामायिक उकल कशी मिळते ते बघूया. त्यासाठी आपण सराव संच 1.2 मधील प्रश्न क्रमांक 2 यातील उदाहरण क्रमांक 1 बघूया आणि ते आपण आपल्या पूर्वीच्या पद्धतीने बैजिक पद्धतीने सोडवूया. तर उदाहरण क्रमांक 1 आहे x अधिक y बरोबर 6, याला आपण समीकरण 1 म्हणूया, आणि x वजा y बरोबर 4 याला समीकरण 2 म्हणूया. तर यातून आपल्याला x आणि yच्या किमती शोधायच्या आहेत. तर या दोन समीकरणांचं निरीक्षण केलं तर x आणि y या दोन्ही समीकरणांमध्ये x आणि yचे सहगुणक हे समान आहेत, परंतु y या चलाचे सहगुणक हे समान असून त्यांना विरुद्ध चिन्ह आहेत. म्हणजेच या दोन समीकरणांची आपण बेरीज केली तर y या चलाचा लोप होऊन आपल्याला x ची किंमत मिळू शकते. तर आपण समीकरण 1 मध्ये 2 मिळवू. समीकरण 1 अधिक समीकरण 2. x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4. यांची बेरीज केल्यानंतर y कॅन्सल होईल, म्हणजेच अधिक y वजा y यांची वजाबाकी होऊन ते उत्तर 0 मिळेल आणि x अधिक x म्हणजेच 2x बरोबर 6 अधिक 4 10 म्हणजेच 2x बरोबर 10. जर आपण या समीकरणाला दोन्ही बाजूंना 2 ने भागले तर आपल्याला दोन्ही बाजूंना 2 ने भागून म्हणजेच x ची किंमत आपल्याला 2 के 2 2 पंचे 10 म्हणजेच x बरोबर 5 ही किंमत मिळते. हीच किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया. तर समीकरण 2 कसं येईल? x ची किंमत 5 ठेवल्यानंतर
5 वजा y बरोबर 4. म्हणजेच हा ऋण y उजवीकडे घेतल्यानंतर तो धन होईल आणि उजवीकडील धन 4 हा डावीकडे घेताना ऋण 4 होईल. म्हणजे 5 वजा 4 बरोबर y. म्हणजेच y बरोबर 5 वजा 4 1. तर x बरोबर 5 आणि y बरोबर 1 अशा दोन किमती मिळालेल्या आहेत. या आपल्याला पडताळून बघण्यासाठी आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये x अधिक y बरोबर 6. म्हणजे जर डाव्या बाजूमध्ये आणि डाव्या बाजूमध्ये x आणि yच्या किमती ठेवल्या, म्हणजे x बरोबर 5 आणि y बरोबर 1 ठेवल्यास आपल्याला त्याची बेरीज ही 6 मिळते. म्हणजेच उजवी बाजू बरोबर डावी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजेच x आणि yच्या ज्या मिळालेल्या किमती आहेत त्या बरोबर आहेत. म्हणजे समीकरणाची उकल ही 5 आणि 1 आहे. तर ही दोन समीकरणे आपण आलेखाच्या पद्धतीने यांचा विचार करूया. माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्या माध्यमातून आपण याचा विचार करूया आणि मग उर्वरित पुढील शेवटची दोन उदाहरणे आपण आपल्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सोडवूया. तर यामध्ये मी या ठिकाणी प्रत्येक एक समीकरण लिहिणार आहे. पहिलं समीकरण होतं आपलं x अधिक y बरोबर 6. बघा, x अधिक y बरोबर 6 चा आलेख एक रेषा मिळत आहे आपल्याला, बरोबर. आणि दुसरं समीकरण घेऊ, x वजा y बरोबर 4. आता या ठिकाणी दोन भिन्न रेषा मिळालेल्या आहेत. याआधी आपण बघितलं की दोन रेषांमधील संबंध नेमका काय असू शकतो आणि तो आपल्याला कसा मिळणार आहे समीकरण सोडवण्यासाठी आणि आपल्याला त्यातून उकल कशी मिळणार आहे. तर यामध्ये आपल्याला दिसतंय की या दोन समीकरणांचा आलेख दोन रेषा मिळालेल्या असून त्या एकमेकांना छेदत आहेत. तर आपण छेदनबिंदूचे निर्देशक बघूया. तर या ठिकाणी छेदनबिंदूचे जर निर्देशक बघितले तर ते आपल्याला 5 आणि 1 मिळत आहेत, बरोबर. मग आपण ही दोन समीकरणं बैजिक पद्धतीने सोडवली असता त्याची उकलही आपल्याला 5 आणि 1 मिळते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जर दोन समीकरणांचा म्हणजे एक सामायिक समीकरणे म्हणून जर आपण त्याचा विचार करत असू, त्यांचा जर आलेख काढला तर त्या दोन रेषा एकमेकांना छेदतात आणि त्यांचा छेदनबिंदूचे निर्देशक हे त्या दोन समीकरणांची उकल असते. हे यातून सिद्ध होते आणि त्या दोन रेषांमधील संबंधही कळतो आपल्याला. तर आपण पुढील दोन उदाहरणे बघूया. तर उदाहरण क्रमांक 5 मध्ये त्यांनी दिलेलं उदाहरण, पहिलं समीकरण 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0 अशी ही दोन समीकरणे आहेत. तर आपण प्रत्येक रेषेचा आलेख काढूया आणि आलेख काढण्यासाठी आपल्याला x आणि y चे निर्देशक हे लागणार आहेत आणि रेषा काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 बिंदू लागतील. जर आपण प्रत्येक समीकरण बघितलं तर आपल्याला x आणि y च्या अनंत जोड्या मिळतील. तसेच दुसऱ्या समीकरणाच्या बाबतीत x आणि y च्या अनंत जोड्या मिळतील.
तर आपण कमीत कमी तीन जोड्या शोधूया. तर आपण समीकरण 1चा विचार करू आधी. तर आपण समीकरण 1चे एक्स आणि वाय निर्देशक शोधूया. आता एक्स आणि वायचे निर्देशक शोधण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक एक्सच्या किमतीसाठी ही वायची किंमत मिळणार आहे. म्हणून आपण एक्सची किंमत आपल्या मनाने घेऊ शकतो त्या पद्धतीने, आणि त्या प्रत्येक एक्सच्या किमतीसाठी आपल्याला वायची किंमत मिळेल. तर आपण वायला एक्सच्या स्वरूपात घेऊ. तर या ठिकाणी आपण समीकरण 1ला y बरोबर, म्हणजेच आपल्याला जर वायच्या स्वरूपात किंवा वायला एक्सच्या स्वरूपात लिहायचं असेल तर ते कसं लिहायला लागेल, तर हा ऋण 4y हा डावीकडे आहे, तर तो आपण त्याला उजवीकडे घेऊया म्हणजे तो धन होईल. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो, आणि डावीकडील ऋण 7 हा डावीकडे घेऊ म्हणजे तो धन 7 होईल. म्हणजेच 3x अधिक 7 बरोबर 4y. आपल्याला वायला एक्सच्या स्वरूपात लिहायचं आहे, तर आपल्याला आपण असं लिहू शकतो y बरोबर, दोन्ही बाजूंना 4ने भागले तर आपल्याला 3x अधिक 7 भागिले y 4 तर हे आपण वायला एक्सच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. म्हणजेच आपण या समीकरणामध्ये एक्सची किंमत टाकली असता आपल्याला वायची किंमत मिळेल. अशा आपल्याला 3 जोड्या शोधायच्या आहेत, तर त्या शोधूया आपण. त्यासाठी आपल्याला सारणी तयार करावी लागेल. अशा पद्धतीने आपण एक्स वाय आणि एक्स वाय अशा जोड्या मिळवणार आहोत. तर प्रत्येक एक्सच्या किमतीसाठी आपल्याला वायची किंमत मिळणार आहे. तर आपल्याला एक्स आणि वायच्या अशा जोड्या शोधायच्या आहेत. बघा, ह्या एक्स आणि वायच्या जोड्या शोधत असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. पहिला विचार की एक्स आणि वायच्या शक्यतो पूर्णांक संख्या शोधाव्यात. म्हणजेच अपूर्णांक संख्या शोधू नये. अपूर्णांक मिळाला तर आपल्याला याच्यावरती तो निर्देशक स्थापन करणं थोडं अवघड जाऊ शकतं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आलेखाच्या मर्यादा, म्हणजे एक्स आणि वाय अक्षावरती शेवटची म्हणजे जास्त मोठी संख्या आपण कुठपर्यंत स्थापित करू शकतो, किंवा एक्स आणि वाय अक्षावरती
उदाहरणार्थ या ठिकाणी मी हा आलेख काढलेला असताना एक्स अक्षावरती मी माझी सगळ्यात मोठी किंमत ही 8 आहे आणि वाय अक्षावरती ती 11 आहे. म्हणजेच आलेखाच्या मर्यादेनुसार आपल्याला एक्सची जास्तीत जास्त किंमत 8 आणि वायची जास्तीत जास्त किंमत आपण 11 हीच स्थापित करू शकतो. म्हणून या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला ते बिंदू शोधावे लागतील किंवा निर्देशक शोधावे लागतील. आता या ठिकाणी आपल्याला आपण एक्सची किंमत अशी शोधायची आहे की त्यातून आपल्याला कुठलाही म्हणजे वायची किंमत अपूर्णांक मिळणार नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही या समीकरणाचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला वायची किंमत पूर्णांक मिळवण्यासाठी त्याचा अंश हा 4च्या पटीतला असायला हवा. बरोबर, म्हणजे 4च्या पटीतला म्हणजेच कसं की 4ची पट 4, 8, 12, 16 अशा 4च्या पटीने जर आपल्याला अंश मिळाला तर त्याला 4ने भागल्यानंतर आपल्याला मिळणारी वायची जी किंमत ती 2, 3 अशा पद्धतीने मिळू शकते. म्हणजेच ती पूर्ण संख्या मिळेल, अपूर्णांक मिळणार नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला एक्सची किंमती शोधायच्या आहेत. तर मी एक्सची किंमत आता या ठिकाणी जर अंशाचा म्हणजे 3x अधिक 7 याचा जर बारकाईने विचार केला तर या ठिकाणी मला जर वायची किंमत 1 मिळवायची असेल तर मला अंशस्थानी हा 4 मिळवायला हवा. आता 4 मिळवायला हवा म्हणजे 7 आणि 3 यामध्ये कुठली तरी क्रिया करून, गणिती क्रिया करून मला त्या ठिकाणी 4 मिळाला पाहिजे. आता 7 आणि 3 मध्ये जर आपण संबंध बघितला तर अंशस्थानी 4 मिळवण्यासाठी बघा 7 मधून जर वजा 3 केले किंवा 7 मधून 3 वजा केले तर आपल्याला 4 मिळतो. म्हणजेच आपल्याला एक्सची किंमत अशी शोधायची आहे की या दोघांमध्ये वजाबाकी होऊन मला उत्तर 4 मिळेल आणि 4 आणि 4 कॅन्सल होऊन मला वायची किंमत ही 1 मिळेल. म्हणजेच बघा या ठिकाणी 7 अधिक 3 या दोन्ही संख्येला धनचिन्ह आहे. मग एक्सची किंमत जर मी वजा 1 घेतली तर 3 हा ऋण 3 होईल आणि दोघांची वजाबाकी होऊन मला 4 मिळेल. तर या ठिकाणी 1 x बरोबर वजा 1 घेऊन जर वजा 1 घेतला तर ती किंमत आपण त्यात ठेवू. म्हणजेच हे समीकरण y बरोबर 3 गुणिले वजा 1 अधिक 7 भागिले 4 म्हणजेच y बरोबर बघा या ठिकाणी 3 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 3 अधिक 7 भागिले 4 बरोबर. तर y बरोबर 7 वजा 3 म्हणजेच 4, कारण या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह हे धन आहे म्हणून 4 भागिले 4 म्हणजेच y बरोबर 1. म्हणजेच x बरोबर वजा 1 असताना मला वायची किंमत ही 1 मिळते. म्हणजेच वायची किंमत मला 1 मिळालेली आहे. या ठिकाणी मी लिहू शकतो x वजा 1 असताना y मला 1 मिळालेला आहे. म्हणजेच एक्स वायची जोडी ही पहिला निर्देशक वजा 1 आणि 1 असा मिळालेला आहे. आता हे झाला आपल्याला एक निर्देशक मिळालेला आहे. आता दुसरा निर्देशक मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा त्याच्या अंशस्थानी 4च्या पटीतील संख्या शोधायची आहे. ती अशा पद्धतीने मिळवायची. ती कशा पद्धतीने मिळवायची ते बघूया जरा. बघा आता 4च्या पटीतील दुसरी संख्या येते 8. आता अंशस्थानी आपल्याला 8 मिळवण्यासाठी 7 आणि 3 मधील संबंध म्हणजेच अशी कुठली क्रिया केल्यानंतर 8 मिळेल. म्हणजेच या 7 मध्ये
7मध्ये मला 8 मिळवण्यासाठी या ठिकाणी 7मध्ये 1 मिळवावा लागेल, तेव्हा तो 8 होईल. परंतु 7 आणि 3मध्ये अशी कुठलीही क्रिया केली, बेरीज किंवा वजाबाकी केली तर आपल्याला 8 मिळू शकत नाही. बेरीज केली तर तो 10 होईल आणि म्हणजे एक्सची जर किंमत मी 1 घेतली तर त्या दोघांची बेरीज ही 10 येईल आणि वजाबाकी ही 4 येईल. मला त्यामुळे यात मला कुठेही 8 मिळत नाही. मग 8 मिळवण्यासाठी मला ह्या बाजूला 3x ठिकाणी मला 1 मिळवावा लागेल, म्हणजे 7 अधिक 1 हा 8 होईल. परंतु या ठिकाणी 3x किंमत 1 करण्यासाठी मला x किंमत ही अपूर्णांक म्हणजे 1/3 घ्यावी लागेल. परंतु आपल्याला अपूर्णांक आलेखावरती स्थापन करणं कठीण होईल, म्हणून आपण एक्सच्या किमती किंवा कुठल्याही एक्स आणि वायपैकी कुठलीही किंमत आपण अपूर्णांक घेणार नाही. म्हणून या ठिकाणी एक्सची किंमत आपण 1/3 घेऊ शकत नाही. मग आपल्याला 4च्या पटीतील 8चा विचार करता येणार नाही. तर आपण 4च्या पटीतील पुढील संख्या ही 12 आहे. 4, 8 आणि 12. आता या ठिकाणी अंशस्थानी म्हणजेच 3x अधिक 7 याची किंमत 12 मिळवायची जर असेल तर आपल्याला एक्सची किंमत किती टाकावी लागेल? बघा, या ठिकाणी 7 आणि 3 यामध्ये आपल्याला एक तर बेरीज किंवा वजाबाकी करावी लागेल एक्सची किंमत टाकून. आता एक्सची किंमत 1 टाकली तर 10 होईल आणि वजा 1 टाकली तर त्याची किंमत 4 होईल. 2 टाकली, एक्सची किंमत 2 टाकली तर आपल्याला 6 म्हणजेच हा 6 मिळेल आणि 6 अधिक 7 हा 13 मिळेल. पण 13 ही 4च्या पटीत नाही, म्हणजेच 2 आणि 1 घेतली तर आपल्याला 4च्या पटीतील संख्या मिळत नाही. जर आपण एक्सची किंमत 3 घेतली तर आपल्याला 3x म्हणजेच 3 गुणिले 3 9 मिळतो, म्हणजेच 9 अधिक 7 म्हणजे 16 ही 4च्या पटीतील संख्या आहे, म्हणून आपण एक्सची किंमत 3 घेऊया. x बरोबर 3 असताना y बरोबर 3 गुणिले 3 अधिक 7 भागिले 4. y बरोबर 3 गुणिले 3 9 अधिक 7 भागिले 4, म्हणजेच y बरोबर 9 अधिक 7 16 भागिले 4, म्हणजेच y बरोबर 4. अशा पद्धतीने आपल्याला x बरोबर 3 असताना yची किंमत ही 4 मिळालेली आहे. मग आपण सारणीमध्ये लिहून घेऊया. x बरोबर 3 असताना y बरोबर 4 मिळालेला आहे, म्हणजेच x yची जोडी 3 आणि 4 मिळालेली आहे. अशा पद्धतीने 2 जोड्या मिळालेल्या आहेत. तर तिसरी जोडी मिळवण्यासाठी आता आपण 1, 2, 3 ह्या एक्सच्या किमती ट्राय करून बघितल्या. 3 पर्यंत आलेलो आहोत आपण. तर आपण जर एक्सची किंमत 4 टाकून बघितली तर या ठिकाणी 4 गुणिले 3 म्हणजे 12, 12 आणि 7 19, 19 ही 4च्या पटीतील संख्या नाही. जर 5 ठेवून बघितला तर 5 गुणिले 3 15, 15 आणि 7 22, 22 ही 4च्या पटीतील संख्या नाही. आपण जर आपल्याला धनसंख्यांमधून
जर उत्तर मिळत नसेल तर आपण एखादी ऋण संख्या ट्राय करूया. तर आपण -3 जर घेतली, -3 घेतली तर या ठिकाणी -9 येऊन -9 अधिक 7 हे -2 येते. परंतु आपल्याला 4च्या पटीतील पुढच्या संख्या 8, 9, 12, 16 अशा मिळवायच्या आहेत, परंतु ती 4पेक्षा लहान असल्यामुळे ती अपूर्णांक तयार होईल. अपूर्णांक नको आपल्याला. मग या ठिकाणी आपण पुढील संख्या घेऊया. -4 घेतली तरी जर आपण -4ची शक्यता पडताळली, -4 तर त्या ठिकाणी -12 येऊन -12 अधिक 7 म्हणजे -12 अधिक 7 -5 मिळते. परंतु 5 ही अर्थातच 4च्या पटीतील संख्या नाही. मग आपण पुढील शक्यता घेऊया -5. जर -5 घेतला 3 गुणिले -5 अधिक 7 म्हणजेच -15 अधिक 7 काय उत्तर येईल याचं? 8 -8. तर 8 ही 4च्या पटीतील संख्या आहे. मग आपण या ठिकाणी x ची किंमत -5 घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला विविध संख्या ट्राय करायला पाहिजे. मग x ची किंमत -5 घेऊ. x ची किंमत -5 घेतली तर समीकरण y बरोबर 3 गुणिले -5 अधिक 7 भागिले 4 म्हणजेच y बरोबर 3 गुणिले -5 -15 अधिक 7 भागिले 4 म्हणजेच y बरोबर -8 भागिले 4 म्हणजेच y ची किंमत आपल्याला -2 मिळते. म्हणजे 4 एके 4, 4 दुणे 8 म्हणजेच -2. अशा पद्धतीने आपल्याला x आणि y ची जोडी या ठिकाणी x -5 असताना y बरोबर -2 मिळाला. मग या ठिकाणी -5 आणि -2 अशा पद्धतीने -5 -2 ही जोडी मिळालेली आहे. आपण चौथी जोडीही शोधू शकतो, परंतु जर आपण शोधलेल्या जोड्या बरोबर असतील तर हरकत नाही, तीन जोड्या घेऊ शकतो. परंतु जर आपल्याला विश्वास नसेल तर आपण चौथी जोडी घेऊ शकतो. चौथी जोडी घेण्यामागचं कारण म्हणजे जर तुम्ही 2 बिंदू स्थापन केले आणि तिसरा बिंदू चुकला तर ती एक सरळ रेषा येणार नाही. म्हणजे ते 3 बिंदू एका रेषेत येणार नाही. जर ते 3 एका रेषेत आले तर कुठला तरी बिंदू चुकला असेल हे मात्र नक्की. परंतु कुठला चुकला हे शोधणं मात्र फार कठीण होईल. म्हणून जर आपण चौथा बिंदू शोधला तर आपल्याला चुकलेला बिंदू हा सोडून वेळ न दवडता आपल्याला सरळ रेषा मिळू शकते. मग आपण चौथा शोधूया. जर आपण x बरोबर 6 घेतला तर 6 गुणिले 3 या समीकरणाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. जर मी x बरोबर 6 घेतला तर 3x ची किंमत 3 गुणिले 6 18 अधिक 7 25. पण 25 ही 4च्या पटीतील संख्या नाही, पण 24 ही 4च्या पटीतील संख्या आहे. तसेच 28 ही 4च्या पटीतील संख्या आहे. तर या ठिकाणी जर आपण x 7 घेतला तर 7 गुणिले 3 21 अधिक 7 ही 28 मिळते. म्हणजेच x ची किंमत 7 घेतली तर आपल्याला 4च्या पटीतील संख्या मिळते. तर आपण ती संख्या घेऊया. चौथा बिंदू x बरोबर 7 असताना y बरोबर 3 गुणिले 7 व अधिक 7 भागिले 4 म्हणजेच 21 अधिक 7 भागिले 4.
बरोबर 28/4 म्हणजेच y बरोबर 7. म्हणजे एक्सची किंमत 7 असताना आपल्याला yची किंमतही 7 मिळते. म्हणजे 7 असताना y 7 म्हणजे 7 अशा ही जोडी मिळते. तर आपल्याला 4 बिंदू मिळालेले आहे. याचा आपण आलेख स्थापन करू शकतो. तर याचा आपण आलेख स्थापन करूया. मी असं समजतो की तुम्हाला आलेख स्थापन करता येतो. मी इथे हा टेबल कॉपी करून घेतला आहे. तर आलेखावरती x आणि y हे अक्ष काढायचे आहेत. त्याच्या छेदनबिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतो आणि त्याचे निर्देशक 0, 0 असे असतात. x अक्षावरती उजवी बाजू ही धन असते आणि डावी बाजू ही ऋण असते. तसेच उभी रेषा म्हणजे y अक्ष, त्यातील वरचा भाग म्हणजे वरील बाजू ही धन असते आणि खालील बाजू ही ऋण असते. तर बघूया, आपण हे बिंदू स्थापन करूया आणि रेषा काढूया. पहिला बिंदू -1, 1 म्हणजेच x हा -1 आहे. म्हणजेच आपल्याला x अक्षावरती डाव्या बाजूकडे जाऊन -1 आणि y अक्षाकडे 1 म्हणजेच आपल्याला मिळणारा बिंदू हा असेल. त्यानंतर दुसरा बिंदू हा 3 आणि 4 दोन्ही धन आहेत. म्हणजेच x अक्षावरती 3 आणि y कडे 4. तर तीन आणि 4चे निर्देशक. त्यानंतर पुढची जोडी -5 आणि 2. -5 आणि -2. तर x अक्षावरती -5 हे डावीकडे आणि y अक्षावरती -2 हे खालच्या दिशेने. तर -5 आणि -2. आपण या ठिकाणी प्रत्येक बिंदूचे निर्देशक लिहू शकतो. पहिल्याचे -1, 1, 3, 4 आणि याचे -5 आणि -2. 3 बिंदू पुरेसे आहेत. चौथा बिंदू पण आपण स्थापन करून घेऊ. 7 आणि 7 म्हणजेच x अक्षावरती 7 आणि y अक्षावरती 7 दोन्ही धन आहेत, म्हणून या ठिकाणी येईल 7, 7. अशा पद्धतीने 4 बिंदू स्थापन झालेले आहेत. तर अशा पद्धतीने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हे 4ही बिंदू हे सरळ रेषेत येतात. म्हणजे आपण शोधलेले बिंदू हे बरोबर आहेत. तर याच्यातून जाणारी आपण रेषा काढून घेऊ. अशा पद्धतीने ही रेषा आपण काढलेली आहे. त्याच्यावरती आपण तिचं समीकरण लिहून घेऊ शकतो की हे कुठल्या रेषेचं समीकरण आहे. तर हे 3x - 4y बरोबर -7 या रेषेचे समीकरण आहे. आता ही झाली एक रेषा. आता याचप्रमाणे आपल्याला समीकरण 2च्याही आपल्याला सारणी मिळवावी लागेल.
तर दुसरं समीकरण आहे 5x वजा 2y बरोबर 0. तर आपल्याला yला xच्या स्वरूपात लिहावं लागेल. तर डावीकडील वजा 2y हा अधिक y होईल. म्हणजेच मी असं लिहू शकतो 5x बरोबर 2y, म्हणजेच y बरोबर 5x भागिले 2. दोन्ही बाजूंना 2ने भागले तर आपल्याला y बरोबर 5x वजा 2 मिळतो. तर या ठिकाणी हे समीकरण अगदी सोपं आहे x आणि yच्या किमती मिळवण्यासाठी. त्याची सारणी बनवून घेऊया आपण आधी. आणि या ठिकाणी मी या समीकरणाचे फक्त 3 निर्देशक घेणार आहे. x y x y. तर या ठिकाणी सगळ्यात सोपा पहिला निर्देशक घेऊया. या ठिकाणी मी x बरोबर 0 घेतो. x बरोबर 0 घेतला तर y बरोबर 5 गुणिले 0 भागिले 2 म्हणजे अर्थात 5 गुणिले 0 म्हणजेच y बरोबर 0. अशा पद्धतीने अगदी सोपा निर्देशक मिळवलेला आहे. x बरोबर 0 असताना y बरोबर 0 मिळालेला आहे. त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी आपल्याला अंशस्थानी 5x आहे आणि अंशस्थानी आपल्याला 2च्या पटीतील संख्या मिळवायची आहे. जर 2च्या पटीतील संख्या मिळवायची असेल तर 5 गुणिले अशी कुठली संख्या मिळेल की जी 2च्या पटीत असेल आणि आपल्या आलेखाच्या मर्यादित असावी ती, म्हणजे खूप मोठी नसावी ती संख्या की आपल्याला ती आलेखाच्या बाहेर जाऊ शकेल. मग आपण दुसरी संख्या घेऊया 2 जर घेतली तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 ही 2च्या पटीतील संख्या आहे. मग x बरोबर 2 घेऊया. x बरोबर 2 म्हणजेच y बरोबर 5 गुणिले 2 भागिले 2 म्हणजेच 10 भागिले 2 म्हणजेच y बरोबर 1 2 5 10 y बरोबर 5. मग x बरोबर 2 असताना y बरोबर 5 मिळतो. x बरोबर 2 असताना y बरोबर 5 बरोबर. त्याच पद्धतीने आपण पुढील संख्या मिळवू शकतो. जर x बरोबर 3 असेल तर ती 5 गुणिले 3 होऊन 15, परंतु ती 2च्या पटीतील संख्या येत नाही. त्यासाठी सोपा पर्याय जे आपण x बरोबर 2 घेतली होती ती आपण आता ऋण 2 घेऊया, म्हणजे वजा 2. मग x बरोबर वजा 2. त्याच पद्धतीने y बरोबर अगदी या ठिकाणी निरीक्षणातूनही आपल्याला कळेल की x बरोबर वजा 2 घेतला तर त्या ठिकाणी y बरोबर वजा 5 मिळेल. पण बघूया, सोडूया आपण ते. 5 गुणिले वजा 2 भागिले 2 म्हणजेच y बरोबर 5 गुणिले वजा 2 म्हणजेच वजा 10 भागिले 2 म्हणजेच y बरोबर वजा 5. अशा पद्धतीने तिसरी जोडी x बरोबर वजा 2 असताना y बरोबर वजा 5 म्हणजेच वजा 2 वजा 5. अशा पद्धतीने आपल्याला 3 निर्देशक मिळालेले आहेत. तर आपण हे आलेखावर स्थापन करू.
तर दुसरी रेषा काढताना पहिला निर्देशक आहे आपला 0 0, तर तो स्थापन करूया आपण. 0 0 म्हणजे आरंभ बिंदू. 0 0 तर पहिला आरंभ बिंदू पहिला निर्देशक 0 0 हा म्हणजेच आरंभ बिंदूच्या ठिकाणी येतो. 0 0 बरोबर. दुसरा आहे 2 आणि 5. तर 2 x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 5 म्हणजेच तो बिंदू या ठिकाणी येईल 2 आणि 5. आणि दुसरा -2 आणि -5. तर -2 आणि -5 या ठिकाणी येतो तो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या तीनही बिंदू एका रेषेत आहेत. तर आपण या ठिकाणी यांची यातून जाणारी एक रेषा काढूया. अशा पद्धतीने दोन रेषा मिळालेल्या आहेत आणि त्यांचा छेदनबिंदूही आपल्याला मिळालेला आहे. ते या रेषेवरती तिचं समीकरण लिहून घेऊ आपण. 5x - 2y = 0. अशा पद्धतीने दोन रेषा मिळालेल्या आहेत दोन समीकरणांच्या आणि त्याचा छेदनबिंदू मिळालेला आहे. तर आपण त्या रेषेच्या छेदनबिंदूचे निर्देशक बघूया. तर त्याचा छेदनबिंदू ह्या ठिकाणी आलेला आहे. आणि हा छेदनबिंदूच म्हणजे या दोन एक सामायिक समीकरणांची सामायिक उकल असेल. तर या ठिकाणी या बिंदूचे निर्देशक बघूया. तर या बिंदूचे निर्देशक शोधत असताना तो एक्स अक्षावरती कुठे आहे किंवा एक्स अक्षाच्या म्हणजेच आरंभ बिंदूपासून एक्स अक्षाकडे किती अंतरावर आहे आणि आरंभ बिंदूपासून वाय अक्षाकडे किती अंतरावर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर तो एक्स अक्षाकडे हा बरोबर 1 सेंटीमीटर किंवा त्याचा निर्देशक 1 मिळतो आपल्याला. आणि वाय अक्षाकडे वाय अक्षावरती जर या बिंदूतून लंब टाकला तर या ठिकाणी बघा या ठिकाणी 3 आणि 2च्या मध्ये मिळत आहे आपल्याला वायचा निर्देशक. जर आपण 2 पासनं या छोट्या छोट्या ज्या रेषा आहेत त्या 1 मिलीमीटरच्या आहेत आणि या ठिकाणी आलेखावरती प्रमाण मात्र लिहायला विसरू नका. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. म्हणजेच या रेषांमधील अंतर हे 1 सेंटीमीटर आहे. दोन गडद काळ्या रेषांमधील अंतर हे 1 सेंटीमीटर आहे आणि छोट्या छोट्या रेषा ह्या 1 मिलीमीटरच्या आहेत. म्हणजेच मी 2 पासनं या छोट्या छोट्या रेषा मोजतो आणि एक छोट्या रेषेची किंमत ही 1 मिलीमीटर आहे. तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच 2च्या पुढे 5 मिलीमीटरच्या 5 रेषा 1 मिलीमीटरच्या अशा 5व्या रेषेवर मिळते म्हणजेच 2.5.
म्हणजेच या छेदनबिंदूचे निर्देशक 1 आणि 2.5 असे निर्देशक मिळालेले आहेत. म्हणजेच या एक सामायिक समीकरणांची उकल ही 1 आणि वजा 2.5 आहे. तर हे आपण पडताळून बघूया किंवा माझ्याकडे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्या माध्यमातून आपण पडताळून बघूया. तर पहिलं समीकरण 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि समीकरण 2 5x वजा 2y बरोबर 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला मिळालेला आलेख आणि या सॉफ्टवेअरमधून मिळालेला आलेख, या दोन रेषांचा आलेख हा सारखाच मिळतो आणि या ठिकाणी याचा छेदनबिंदूचे आपण निर्देशक शोधूया. तर या ठिकाणी छेदनबिंदूवरती मी क्लिक केल्यानंतर मला 1 आणि 2.5 मिळालेलं आहे. म्हणजेच आपले हे समीकरण किंवा या दोन एक सामायिक समीकरणांची आलेख पद्धतीने मिळालेली उकल ही 1 आणि 2.5 ही बरोबर आहे. तर बैजिक पद्धतीने आपल्याला याची उकल तपासता येईल, परंतु मी हे तुम्हाला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखवणार आहे. थोडक्यात बघूया ती बरोबर येते का. बघा या ठिकाणी मी पहिलं समीकरण 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि दुसरं समीकरण 5x वजा 2y बरोबर 0 अशी दोन समीकरणं आहेत. अशा पद्धतीने हे दोन समीकरणांची उकल आपण बघूया काय येते. तर बघा या ठिकाणी x ची किंमत ही 1 आणि y ची किंमत ही 2.5 मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला या एक सामायिक समीकरणाची आलेख पद्धतीने मिळालेली उकल ही बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण उदाहरण क्रमांक 5 सोडवलेलं आहे. मला वाटतं हे सर्व उदाहरणांपैकी अवघड उदाहरण आहे, ते मी एक घेतलेलं आहे. बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवून बघा, अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरणे सोडवण्याची क्रॅमरची पद्धत म्हणजेच निश्चयकाची पद्धत बघणार आहोत. तसेच सराव संच 1.3 सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, म्हणजे शेअर करा. काही तुमचे सजेशन्स असतील, शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझी अपलोड केलेली पुढील व्हिडिओ ही तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.